हम आपको लेकर चलते हैं ओली ग्राम पंचायत के सरपंच चुनाव की ओर, जहां हाल ही में सरपंच पद का चुनाव संपन्न हुआ। आपको बता दें कि ओली ग्राम पंचायत में सरपंच पद पर कुंता विष्णु पाटिल की बिन विरोध नियुक्ति हुई है। इस चुनाव में किसी भी अन्य उम्मीदवार ने अपनी उम्मीदवारी नहीं पेश की, जिसके परिणाम स्वरूप यह चुनाव पूरी तरह से शांति और सहयोग के माहौल में संपन्न हुआ। कुंता विष्णु पाटिल की नियुक्ति के बाद अब ओली ग्राम पंचायत में विकास की नई दिशा पर काम किया जाएगा। उनकी नेतृत्व क्षमता और ग्रामवासियों के प्रति उनकी प्रतिबद्धता को ध्यान में रखते हुए उनकी ओली ग्राम पंचायत में लोगों ने काफ़ी सराहना कर रहे हैं और शुभेच्छा देने वालों का लगा रहा तांता। आइए देखते हैं आए हुए गणमान्य ने क्या कहा। 2025 रोजी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक घेण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब येवले यांच्या दिनांक 25/2/2025 रोजीच्या आदेशाद्वारे माझी अध्यक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। त्या अनुषंगाने अजेंडा विविध पद्धतीत प्रसिद्ध करण्यात आला होता। आज दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते 12 वाजता नामनिर्देशन पत्र यांची वेळ निश्चित करण्यात आली होती। त्या अनुषंगाने सकाळी 10:40 तो कुंता विष्णू पाटील यांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे। यावर वैशाली अरविंद भोईर प्रभाग क्रमांक 2 यांची सूचक म्हणून स्वाक्षरी करण्यात आलेली आहे। त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रानुसार मी अर्जाची छाननी केली आणि सदर अर्ज हा मी वैध ठरवला। त्यांचा एकमेव अर्ज असल्याने मी अध्यक्ष अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की कुंता विष्णू पाटील यांची ग्रामपंचायत ओवळी येथे सरपंचपदी बिननिवड झाले जाहीर करतो आणि माझे खूप खूप अभिनंदन, त्यांना पुढे वाटेल खूप खूप शुभेच्छा आणि सर्व मान्य सदस्य यांचे मी आभार व्यक्त करतो। सर्व पत्रकार बंधू आपण सुद्धा आभार, धन्यवाद। आजची विशेष सभा संपली असे जाहीर करतो। सर्वात प्रथम नवनिर्वाचित सरपंच श्री कुंता विष्णू पाटील यांना माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। तसेच पूर्ण ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच यांच्या सर्वांकडून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। आता तर असली कामं तर राहिलीच नाही की जी करू शकतो। सर्व सरपंच किंवा माजी सरपंच असतील त्यांनी सर्वांनी किंवा ग्रामपंचायत कमिटीने मिळून पूर्ण कामं जी लोकांचे प्रश्न होते ते सोडवण्याचा प्रयत्न केले आणि बऱ्यापैकी सोडवल्यात। जे बाकीची कामं राहिल्यात जी आमच्याकडून नाही झाली त्या ह्या पूर्ण करतील, हा आम्हाला गॅरंटी आहे त्याची आणि त्या करून दाखवतील। आणि हा जे 4 वर्ष आमची कमिटी सुंदर रूपाने एकमेकांना प्रतिसाद देत आहे तसे ते आहेत, त्यांनाही आम्ही सहकार्य करू। कुठलीही गोष्ट असेल किंवा कुठला त्यांना अडचण आली कुठल्या कामात आम्ही अनुभव घेतले ते आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करू आणि त्याही जे इतर सरपंच किंवा जे होऊन गेल्यात सरपंच त्यांनी कामं केलेत त्या प्रकारे त्या करतीलच अशी आमची अपेक्षा आहे। आमच्याकडून पुन्हा एकदा त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आज ग्रामपंचायत ओलीच्या सरपंचपदी कुंताताई विष्णू पाटील यांच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सर्वांच्या वतीने आज अभिनंदन करतो। आणि या सरपंचपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमात उपस्थित ग्रामपंचायतच्या माजी सरपंच, प्रभारी सरपंच, सर्व सन्माननीय सदस्य, युवा नेते हर्षद म्हात्रे, प्रतीक जोशी, महेंदर आणि सर्व माझ्या ओली गावातील सर्व आजी माजी सरपंच आणि खास मोठ्या संख्येने उपस्थित सर्व नवल तरुण उपस्थित आहेत। सर्व महिला आघाडीच्या आमच्या ताई आहेत, तिच्या सर्व प्रतिनिधी आहेत। मी सर्वांचा या ठिकाणी अभिनंदन करेल। आणि खास करून गेल्या या 5 वर्षामध्ये ओली गावामध्ये जेव्हा या बॉडीची स्थापना झाली, आता याच्यावर 5वे सरपंच असतील माझ्यामध्ये। प्रत्येक सरपंचा मी साक्षीदार आहे। माझ्या घरामध्ये ग्रामपंचायत येते आणि अतिशय चांगलं काम या 5 वर्षामध्ये ग्रामपंचायत करत आहे विकास कामाची। आणि या विकास कामांना सर्व ग्रामस्थ, सर्व महिला आघाडी, सर्व नवतरुण मोठ्या उत्साहाने त्यांना पाठिंबा देत आहेत, हे विशेष आहे।
म्हणजे चांगली कामं या 5 वर्षात झाली. कुंताताईंना मी शुभेच्छा देईन. त्यांना मिळालेल्या कालावधीमध्ये त्यांच्या संधीमध्ये ते चांगलं काम करतील आणि त्यांना सर्व ग्रामपंचायत कमिटी सहकार्य करेल यात काही शंका नाही. आमच्या परीने जर आमचा कार्यकाळ संपला असला तरी ओली गावावर माझं तेवढं प्रेम आहे की प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते उपस्थित असतो. मग आमची जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, म्हणजे खासदार साहेब असतील, यांच्याकडनं जो काही निधी लागेल, जो काही कामं येतील त्यासाठी मी 100% प्रयत्न करील. आणि या ओली ताईंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय आणि इथेच थांबतो. धन्यवाद. त्या रस्त्याचं काम माझ्या मते असेल मात्र आई होत्या, आमच्या आई होत्या तेव्हाच तो काम जवळजवळ मंजूर झालेला आहे. खासदार साहेबांच्या निधीतनं पण आणि ग्रामपंचायतच्या निधीतनं स्वतः ते काम करण्याची सुरुवात केलेली आहे. मला वाटतं त्यावेळी त्याच्या प्रमाण टेंडरही झाले असेल असं वाटतं मला. ते लवकरच या वर्षामध्ये यांच्या ताईंच्या कालावधीमध्ये तो काम 100% पूर्ण झालेलं तुम्हाला दिसेल. या ग्रामपंचायतच्या कालावधीचं शेवटचं काम तो एक चांगलं काम असेल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. कुंता विष्णू पाटील या बिनविरोध सरपंच झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. जसे 4 वर्ष गेले, 4 वर्षात जे पण सरपंच झाले, माजी सरपंच, उपसरपंच, तसेच आता त्यांना पण तुम्ही जे सरपंच झाले त्यांनी आता त्यांना प्रोत्साहन करायचा पुढे वाटचालीसाठी त्यांना हार्दिक अभिनंदन. आज मला या खुर्चीवर बसण्याची संधी दिली. माझे पाटील परिवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचली. मी माझ्या 8-9 महिन्यात जे होईल ते काम मी पूर्ण करील. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. कुंता विष्णू पाटील आज विराजमान झालेले सरपंचपदी त्यांना मी माझ्या व माझ्या परिवाराकडनं, माझ्या पक्षाकडनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन करतो. अशाच प्रकारे जो आजपर्यंत काम झालंय, गावाचा विकास केलेला आहे, त्याच प्रकारे आज त्यावेळी पण तीच आम्ही अपेक्षा बाळगतो की त्यावेळी पण उद्या सकाळ आज काम करावं आणि गावाचा विकास करावा. बस एवढा आमच्याकडनं एक हेतू आहे की त्यांच्याकडनं एक आम्हाला अपेक्षा आहे की ते व्यवस्थित गावाचं काम करतील. साहेब, आपण सरपंच होऊन गेलेला आहे, विकासाबद्दल आपण कसा काय सहकार्य करणार आहे, कसा आहे विकास जोपर्यंत आजपर्यंत आमच्या गावाचा एवढ्या पंचकृषीत एकच विषय आहे की आमच्या गावाचा जो विकास झालेला आहे तो इतर कुठल्या गावामध्ये झाला नाही. आम्हाला ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या संपूर्ण परिपूर्ण आहे आणि आमचा गाव आनंदी आहे, सगळा खुश आहे की आम्ही जो प्रकारे काम करतोय त्या प्रकारे पूर्ण गाव खुश आहे.